चेटकिणीचा गुलाम. काही वर्षांपूर्वी एका शहरात खूप मोठी मोठी दुकाने होती आणि अचानक त्या शहरात चोऱ्या होऊ लागल्या. अरे देवा, कोणीतरी माझं ज्वेलरीचं दुकान लुटलं रे. खरं म्हणजे ह्या चोऱ्या त्याच शहराच्या बाहेर असलेल्या एका गुहेत राहणारी म्हातारी चेटकीण करवून घेत होती. तिने काळी जादू करून गुड्डू नावाच्या एका माणसाला आपला गुलाम करून ठेवले होते आणि ती त्याला शहरात जाऊन चोऱ्या करायला लावत होती. छडी फिरवते, जादू करवते, आपल्या गुलामाकडून चोरी करवते. अशा प्रकारे ती चेटकीण रोज रात्री आपल्या गुलामाकडून चोऱ्या करून घेत होती. एक दिवस त्या शहरातल्या पोलीस कमिशनरने जय दीक्षित नावाच्या पोलिसाला बोलावले आणि म्हणाला, जय, शहरात खूप चोऱ्या होत आहेत. तू लवकरात लवकर या चोराला पकडावंस असं मला वाटतं. तुम्ही अजिबात चिंता करू नका सर. चोर कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवशी तो पकडला जातोच. आणि मग जयनी चोराला पकडायचं प्लॅनिंग चालू केलं. त्याने शहरातल्या सगळ्या दुकानांसमोर पोलीस उभे केले. आता बघतो तो चोर कसा वाचतो ते. जशी रात्र झाली, चेटकिणीचा गुलाम चोर बाजारात आला. इथे तर प्रत्येक दुकानाबाहेर पोलीसवाले उभे आहेत. मला काहीतरी विचार करावा लागेल. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. चेटकीण मालकिणीला सांगतो, ती मला जादूने दुकानाच्या आत पाठवेल. चेटकीण मालकीणबाई, इथे तर प्रत्येक ठिकाणी पोलीसवाले उभे आहेत. आता तुम्हीच काहीतरी करा. छडी फिरवते, जादू चालवते, आपल्या गुलामाला दुकानाच्या आत पाठवते. चेटकिणीने असं म्हटल्याबरोबर चोर गायब झाला आणि दुकानाच्या आत गेला. इथे तर खूप सारं सोनं आहे. एवढं सोनं बघून चेटकीण मालकीण तर खूप खुश होऊन जातील. चेटकीण मालकीणबाई, मी चोरी केली. नाही सोडणार कुठलाच कोपरा. चोरून टाकणार सगळं सोनं. दुसरीकडे जयला वाटलं चोर चोरी करायला आलाच नाही. पण सकाळी जेव्हा दुकानं उघडली तेव्हा कळलं की धनीराम शेठच्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं होतं. माझ्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं. हे सगळं बघून जयला तर काहीच समजलं नाही. जय तिथून थेट जेलमध्ये बंदी असलेल्या एका तांत्रिकाकडे पोहोचला. काळी जादू करणाऱ्या तांत्रिका, मला तुझी गरज आहे. पण तुम्हीच माझं काळ्या जादूचं पुस्तक माझ्याकडून घेतलं आणि मला तुरुंगात टाकलं, तर मी आता तुमची मदत का करू? ते ह्यासाठी की जर तू मला या चोराला पकडायला मदत केलीस तर मी तुझी सुटका करून देईन. ठीक आहे. ह्याच्यानंतर जयने तांत्रिकाबरोबर मिळून एक प्लॅन केला आणि त्याच रात्री दोघेही बाजारात चोराची वाट पाहत थांबले. खूप वेळानंतर त्यांना एक चोर धपक्या पावलांनी येताना दिसला. मला वाटतं हाच तो चोर आहे. तांत्रिका, तू कामाला लाग. या चोराचे काळे डोळे बघून असं वाटतंय की याला कोणीतरी वश केलंय. मला याला त्यातून मुक्त करावे लागेल. तांत्रिकाने त्याच्या पुस्तकातून एक मंत्र वाचला. तांत्रिकाच्या पुस्तकातली जादू, पुस्तकातली जादू उडवून टाक त्याच्या डोळ्यातली जादू. तांत्रिकाचा मंत्र संपताच गुड्डू त्या चेटकिणीच्या वश मधून बाहेर आला. मला माफ करा. मला त्या चेटकिणीने वश केलं होतं. रडू नको आणि आम्हाला त्या चेटकिणीकडे घेऊन चल. गुड्डू त्यांना चेटकिणीच्या गुहेत घेऊन आला. तुम्ही सगळे इथे कसे काय आलात?
आणि तुम्ही माझ्या गुलामाला काय केलं? तुझा गुलाम आता मुक्त झालाय आणि हो, तू काळी जादू आणि चोरी करण्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये जाणार. तांत्रिका, या म्हाताऱ्या चेटकिणीवर असा मंत्र मार की तिला कधीच कुठलीच जादू करता येणार नाही. तांत्रिक तांत्रिक चेटकिण चेटकिण. म्हाताऱ्या चेटकिणीची जादू कायमसाठी फेल. अशा प्रकारे इन्स्पेक्टर जयने एका तांत्रिकाच्या मदतीने गुड्डूला चेटकिणीच्या जादूपासून मुक्त केलं आणि त्या चेटकिणीची जादू कायमसाठी बंद करून तिला जेल बंद करून टाकलं. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे, आलात माझ्या पिल्लांनो. अरे, तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या वाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये, ती घाबरून जातील. अहो, पण काही नाही, मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत, भूत, भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं, नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला. शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फडशा पाडेन.
कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक मालक मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरचं आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गडली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही.